माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दुपारी 12 पर्यंत 42% इतकं मतदान झालंय। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। 37 गावातील सुमारे 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळेंनी सुद्धा मतदान केलंय। चुरशीच्या निवडणुकीत अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अजित पवार चेअरमन पदाचे दावेदार आहेत। निळकंठ, सहकार बचाव, बळीराजा आणि शेतकरी पॅनलमध्ये या ठिकाणी चौरंगी लढत आहे। तर 24 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। 2 दिवसानंतर हे स्पष्ट होणार आहे की नेमकं कोणाचं वर्चस्व या कारखान्यावरती राहणार आहे। अजित पवार चेअरमन पदाचे दावेदार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मतदान केलं। या ठिकाणी खरं तर आधी तिरंगी लढत, मात्र आता ज्या प्रकारची माहिती आहे या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। चौरंगी लढत त्या ठिकाणी सुरू आहे। शरद पवार यांचंही त्या ठिकाणी पॅनल आहे, अजित पवार यांचं पॅनल आहे, भाजपचंही पॅनल आहे। चौरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे 2 दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। 24 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। 21 जागांसाठी तब्बल 90 उमेदवार हे त्या ठिकाणी रिंगणार आहेत। मतदानाची टक्केवारी आपण पाहतो। त्या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मतदान केलं। माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली। तुला काय त्रास होतो? तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं? मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे। तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं, काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। त्याच्यामुळे जवळपास 1,00,000 - 1,15,00,000 लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे। गेले 6 दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतं आहे। जे कोणी ह्याच्यात लढत आहेत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे हे इलेक्शन पार पडावं आणि हे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे।